इथे उभं नमस्कार, माझं नाव सागर मानसिंग कदम. मी इथं वडोदरा बस स्थानकावर माझं एसटीचं कॅन्टीन आहे. त्याचं कॅन्टीन सकाळी मला फोन आला. कॅन्टीनवरून जो माझा माणूस संचालक संस्थापक संस्थेतला एक कर्मचारी, त्याचा मला फोन आला की तू लवकरात लवकर या साहेब, कॅन्टीनवर दरोडा पडला. म्हणून मी डायरेक्ट फोन लावला. पहिल्यांदा 112 नंबर का 111 नंबरला त्यांना कॉल केला होता. तर असं झाले, तुम्ही हे करा. मग त्यांनी अर्ध्या तासानं परत PI साहेबांना इथल्या फोन लावला होता. ते म्हणले मी जातो, 5-10 मिनिटात जातो. आणि अर्ध्या तासानं मला मदत मिळाली. तोपर्यंत मग नंतर मला सांगितलं तुम्ही 11 वाजता या इथं, 12 वाजता या इथं. मी म्हटलं साहेब मी जरा कामात आहे, मी 4 वाजेपर्यंत येतो. मी 4 वाजता आलो असता मला म्हटले तुम्हाला साहेब नाहीत, एक 10 मिनिटं बसा. मला 10 मिनिटं बसून घेतल्यानंतर मला साहेब आले. साहेबांनी विचारलं का रे मला फोन करतो असं म्हणून, शिवी इतके कसली केस आहे तुझी, खोटी केस आहे, तुझं काही पैशाचं हीच नाही, असं नाही, दरोडा पडलाय का, दिवसा दरोडा पडतो का दिवसा, म्हणून मला आई वहिनीवरून शिव्या दिल्या. मला दारापासून मारत नेलं. आत नेल्यानंतर मला 6 ते 7 जणांनी आई शिव्या गाणगाण देऊन डोक्यात मारलं, पाट्याने लाता मारल्या मला आणि माझ्या पायाला पट्ट्यानं मारलं माझ्या पायाला. तिथून मी आता तिथून मी त्यांना विनंती करत होतो साहेब मला मारू नका, साहेब मला मारू नका. पण साहेबांनी काय ऐकलं नाही. साहेबांनी आईवरून शिवी 5-6 शिव्या दिल्या. इथं मारलं, परत हातावर, इथं हातावर पाठावने मारले. इथं खांद्याला इथं मारत होते 2-3 जण. माझ्या पायावर बसले आणि मला परत खाली पाय सरळ करायला लावलं, सांगितलं आणि पट्ट्याने मारले माझ्या पायाला. तर साहेब मला न्याय मिळणार आहे का नाही? कुणी मारलं तुम्हाला? सोनवणे साहेब, वडोद पोलीस स्टेशन. आणि त्यांच्याबरोबर कोण कोण होतं? आणि त्यांच्याबरोबर हांगे का असं काहीतरी त्यांचं नाव होतं. 7 पोलीस हे होते, हवालदार होते, कर्मचारी होते. आणि मला आरोपीगत खाली बसवलं की मी चालतो त्यांच्याकडे फिर्याद दाखल कराय असं झाले. तर मलाच आरोपीगत खाली बसवून तू असं कर, उठायचं नाही,